डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी संस्थेमार्फत आज नंदुरबार कंपाऊंड मार्फत स्वच्छता अभियान जे राबवलेलं आहे। अनेक वर्ष परमार्थासोबत प्रपंच चांगला नेटका करायचा शिकवण नानासाहेब व त्यांचे वंशज अनेक जणांना देत आले। आज आदिवासी पाड्यापर्यंत निरूपणकार तयार होण्याची एक शृंखला या माध्यमातून सुरू झालेली आहे। परमार्थासोबत सामाजिक भानही आपल्याला असलं पाहिजे। त्यामुळे रक्तदान शिबिर असेल, स्वच्छता अभियान असेल आणि आपण सर्व हायवेंना बघू शकता प्रत्येक एका दासाने एक वृक्ष जोपासलं असं करून सर्वत्र वृक्ष लागवड झालेली आहे। त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्याची जबाबदारी आपली आहे। याची एक भूमिका लोकांमध्ये जागृत करण्याचं कामही प्रतिष्ठानने केलेलं आहे। मला अत्यंत आनंद वाटतो की माझ्यासोबत संजयजी निराळे गोडवळकर संघाचे स्वयंसेवक आहेत, असे अनेक लोक या उपक्रमामध्ये समाज म्हणून सम्मिलित झालेत आणि इथून पुढे पण होतील ही आशा बाळगतो। धन्यवाद। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे हा जो काही स्वच्छता अभियानाचा जो कार्यक्रम राबवला जातोय, तर या माध्यमातून आपल्या सगळ्यांना जो काही एक संदेश मिळतोय की पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींवर आपण पूर्णपणे लक्ष देऊन आपला देश, आपला परिसर, आपलं घर, सगळंच परिसर जो आहे तो आपण स्वच्छता राखवली पाहिजे। आणि स्वच्छ भारत अभियान जे आपण चालवलेलं आहे, नरेंद्र मोदीजींनी 2 ऑक्टोबर 2014 पासून जे काही स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे, त्या अभियानासाठी म्हणून हे जे फार मोठं योगदान आहे, आपल्या समाजासाठी म्हणून आपल्याला फार योगदान आहे। आणि हा जो काही कार्यक्रम चालला आहे स्वच्छता अभियानाचा, जो स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने आपण साजरा करतो आहोत, खूपच स्तुत्य आहे। आज जो आपण जो कार्यक्रम करतोय, या कार्यक्रमाच्या नंतरही आपली जबाबदारी वाढते, कारण फक्त 8 दिवस किंवा 15 दिवसासाठी म्हणून हा पंधरवडा स्वच्छतेचा साजरा केला आणि त्याच्यानंतर आपण विसरून गेला असं करून चालणार नाही। आपल्याला ह्या ज्या काही सवयी आहे स्वच्छतेशी संबंधित या पूर्ण वर्षभर आपल्याला पाळायला लागणार आहे। आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांमध्ये, शाळेमध्ये, विद्यालयांमध्ये, ऑफिसेसमध्ये सगळीकडे याविषयी जागरूकता निर्माण करायला लागेल आणि या स्वच्छतेच्या माध्यमातून आपण सगळ्यांना या आपल्या अभियानामध्ये सामील करू, पूर्ण भारत स्वच्छ करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला